काय अमोलराव, कशी आहे तब्येत आता? एकदम ओके आहे माणिक काका. अरे वा, आनंदी दिसताय. म्हणजे लग्नाची तयारी एकदम जोरात चाललेली दिसते बरं का. हो काका, एकदम बेस्ट तयारी सुरू. म्हणजे लग्न होणारच. हा? म्हणजे लग्न एकदम जोरदारच होणार असं म्हणायचं होतं मला. हो माणिक काका, आम्ही खूप तयारी केली आहे. आता आम्ही मस्त बांधणार आहोत. कधी आहे लग्न आणि कुठे? अजून नक्की नाही काका, पण 2-3 दिवसात आम्ही घरीच लग्न करणार आहोत. अच्छा. आणि लग्नाला कोण कोण येणार आहे? आणि काका तुम्ही माझी फ्रेंड आहात, तुम्ही नक्की या. अजून जिंजुकी काका येणार आहेत, गायत्री काका येणार आहेत, बाकी सगळे येणार आहेत. बरं बरं, मी बघतो हा कसं जमतंय ते बघतो. नाही, तुम्ही नक्की या. मी घरी सर्वांना सांगून ठेवेल की माझी फ्रेंड माणिक काका लग्नाला येणार आहे. बरं बरं ठीक आहे. तुम्ही झोपा, आपण केमोला सुरुवात करू. झोपा तुम्ही. हो. झोप. वाह, त्या प्यारजाच्या लग्नात जाऊन मी वाट लावणार आणि कुणाला कळणार पण नाही की मी लग्नात हजर होतो. ऐकायलाच किती भारी वाटतंय ना. अहो दादा, मला ना 2 साड्या हवेत, एकदम भारी आणि एकदम ट्रेंडी वाल्या. हा ए, आता काय लग्नाचं सगळं बजेट तूच संपवती का? ए यार दिप्या, असं कसं म्हणतोस तू? अरे भाऊजाई आहे ती, तिला नको का? हा मोना, तुला काय पसंत पडेल ते घे. हो बापू. बेस्ट दिप्या मामा. अरे 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 दिदे, दाजी तुम्ही बसून घ्या, आपण बसता बांधून घ्या. अरे बस, अहो बसाव दाजी. दिदे बस बसा. हा, तर आम्ही तुमच्यासाठीच थांबलो होतो. आता करायची का सुरुवात? हो मामा. अमोल पण हळू हा. आप्या, अर्जुन, तुम्ही पसंती करा आधी. हो बापू, पण आप्पीची काय हरकत नसेल तर मला असं वाटतं की आपली कपडे अमोलला चॉईस करू दे ना. अरे वा, चालेल. हा, पण मग त्याचा ड्रेस आपण चॉईस करायचा. चालेल चालेल चालेल. चालेल चालेल चला. ते दे बघतो. हा छान वाटतोय ना कलर. हा आवडला ग जास्त मला. तुला? बघ तिच्या अमोल, कुठला? बाबा, रेड खूप भारी आहे, मला खूप आवडला. रेद रेद हा रेद. दादा हा द्या. मा, तुझ्यासाठी साडी बघ. बापरे. अरे वा, कशी वाटतेय? छान ना. छान आहे रे. मस्त. वा वा वा. भांजे, तुमचा ड्रेस पण भारी काढलाय बरं का मा बाबांनी. मग दिप्या मामा. अहो वंसप, ही साडी कशी आहे हो? अरे वा, छान आहे ग मोना. मोना, काय मस्त रंग आहे ग. खरंच हा, तुझी पसंती चांगली आहे. एक काम करतेस का मोना, माझ्यासाठी पण तूच साडी बघ ना. हा रुपाली ते बघूयात, पण आधी माझ्यासाठी बघते. ओ दादा, तो पिवळा कलर दाखवा ना. तो नको रेड दाखवा. रेड. हो तो नको, तो जांभळा दाखवा ना. हा तीच द्या. दादा पोपटी दाखव. मोना, नवरा पसंत करताना पण एवढा विचार केला नसेल ना ग. हो ना, चुकलंच माझं.
विनू बाबा आज मी छान मुगाची खिचडी केली आहे. अरे वा हो ना, तू असंच काय काय वेगवेगळं करत जा, त्या निमित्तानं खायला होतं वेगळं. हा नाहीतर काय, रोज तेच तेच खाऊन कंटाळ येतो माणसाला. अच्छा, आता बायकोच्या हातचं गोड लागा ना बाई तुम्हाला. नाही पण माणूस किती जरी बोर झाला तरी कंटाळत नाही ना. मी आवडीने खाईन ना रोजचं जेवण. बरोबर आहे दिप्या, अशी फिरकी घ्यायला लग्न झालेल्या माणसाला जमतं बर का. बापू याची काही गरज नाही हो, आमचं ध्यान कधी जागेवरच नसते. तुम्ही ना बाबा असंच करतात. गंमत केली. काय गंमत केली? अहो विनू बाबा नेहमी असे करतात. आता बोला ना काय झालं. इथे ताजी काय झालंय का? नाही म्हणजे तुम्ही दोघं पण काळजीत दिसताय. सर्जरी केली तरच अमोलचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत. डॉक्टर मला स्पष्ट सांगा किती टक्के चान्सेस आहेत? निदान 5%. अमोल केमोवर जास्तीत जास्त अजून 15 दिवस जगू शकेल. थोडं बोलायचं होतं सगळ्यांशी. या सगळे घरातलेच आहे, बोल की काय झालं. बापू आज दवाखान्यात आम्ही डॉक्टरांशी बोललो अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंटबद्दल. बर मग डॉक्टर म्हणले अमोलला वाचवण्यासाठी एकच पर्याय, सर्जरी. म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अमोलचे वाचण्याचे चान्सेस खूपच कमी आहे, अगदी 5%. आणि तो बरा झाला तर फक्त सर्जरीमुळेच होऊ शकतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की केमो ट्रीटमेंटपासून तुम्ही अपेक्षा सोडून. अपर्णा, अगं सर्जरीमध्ये खूप रिस्क येते ना ग. आपण एक काम करूयात का, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधूयात ना. नाहीतर आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, ते काहीतरी सांगतील ना आपल्याला. वहिनी तुम्ही समजून घ्या, MD सर्जन आहेत ते, आयुर्वेदाच्या डॉक्टरांपेक्षा मोठी डिग्री आहे त्यांच्याकडे. ते असं चुकीचं नाही सांगणार. हो, आणि सर्जरी नाही केली तर डॉक्टर सरळ सरळ हात वर करतील असं म्हणते दीदी. त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही राहिला. अहो मला वाटलं होतं या केमोने छोटे सरकार बरे होतील. मोना, अगं त्याचा आजार आता 3ऱ्या स्टेजला गेलाय, त्यामुळे आपल्याला काही झालं तरी सर्जरी करणं खूप जास्त गरजेचं आहे. मला तर ना सर्जरी म्हणलं कीच भीती वाटते. हे बघा, ह्या आजाराला अमोल धीरानं तोंड देतोय. हा, आणि आपणच गळाटून जाऊन कसं चालेल? हा, होय, पांडुरंग हाय पाठीशी. अरे 5% चान्स सुद्धा आपल्या अमोलसाठी भरपूर झाला. आपला अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. रुपालीताई, हे बघा तुमची भीती खूप साहजिक आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला सर्जरी करावीच लागेल. वरुणा 5% चान्सेस आहेत ग. अमोलसाठी तेच खूप आहेत ताई, आणि देव आहे की त्याच्या पाठीशी. तुम्ही नका काळजी करू. रुपालीताई, हो आपल्या वाढ वडिलांची पुण्याई पण आहेत ना. बापा, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? मग आपल्यासोबत कधीच काही वाईट होणार. अमोल बरा होईल बघा तुम्ही, माझा विश्वास आहे देवावर. खराय दिदे, अमोलच्या भोवती वातावरण चांगलं ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. हा, आता बस्ता बांधताना तो किती खुश होता. आपण तसंच त्याला आनंदात ठेवूया, आणि सर्जरीची वेळ आली, एक अंदाज आला की आपण त्याला ऍडमिट करू. चालेल? हे सगळं करतोय आपण, हे सगळ्यात पॉझिटिव्ह राहून अमोल राहील ना ग नीट, सगळं सामोरं जाईल ना सगळ्या गोष्टी. नक्की जाईल.
अर्जा अरे अमोल धीट आहे आणि तुम्हीच का अवसन गाळून बसलाय हा? अमोल नक्की बरा होईल, तुम्ही नका काळजी करू. होय आप्या. अग डॉक्टर काय बी म्हणत असले, जरी शेवटचा पर्याय असला तरी अमोल ह्यातनं नक्की बरा होईल बघ. याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. हो. आता बसता खूप भारी झाला. मा बाबाला लग्नाच्या कपड्यात बघायची इच्छा आहे. अमोल, अरे बाळा तू इथं काय करतोय आणि काय लिहितोयस? दाखव तरी बघू बघू. थांबा बापू, अहो माझी डायरी आहे. मग आजोबा, अहो ही माझी पर्सनल डायरी आहे. बापू म्हणजे डायरीतलं दुसऱ्या कोणी वाचायचं नसतं हे माहितीये बरं का. पण अमोल बाळा, जर आम्हाला डायरी वाचायलाच मिळाली नाही तर त्यात काय लिहिलंय हे आम्हाला कसं काय कळणार? काहीच नाही बापू, अहो दिवसभरात जे घडतं ते लिहित असतं मी. वा, म्हणजे रोज निशी लिहितोय असं म्हण की. हा बापू. पण बाळा, असं लिहिल्यानं काय होतं रे? अहो सगळी लक्षात असतं, पुढे जाऊन मला याचा फायदा होईल ना. बरोबर. अमोल बाळा, संघर्ष माणसाला जगायला शिकवतो आणि आत्ताचा काळ तुझा संघर्षाचा काळ आहे. हे तू लिहून ठेवतोयस ना, हे भारी करतोयस बघ. अमोल बाळा, अरे तुला ह्या वयात जे कळतं ना ते कितीतरी मोठ्या झालेल्या माणसांना कळत नाही बरं का. हो, पण मला एवढ्या कमी वयात एवढा तास पण होते ना आजोबा. हे बरोबर आहे र. हा, पण एका अर्थानं ते पण चांगलं आहे ना, कारण ह्या गोष्टीमुळं तुला लढायची जिद्द मिळते. आणि अमोल बाळा, या लढाईत तू नक्की जिंकणार. क्या बात आहे आजोबा. बाळा, अरे पण तू बाहेर थांबवलंयस सगळ्यांना. का थांबवलंयस ते नाही सांगितलं. बापू ऑफिसचा प्लॅन करायचा ना आपल्याला. उद्या काय करायचं काय नाही हे ठरवूया ना आपण. बापू गाडी एकदम फास्ट आहे बरं का. बर, चला, बाकीची आपली वाट बघतायत. चला. दीपक, तुझा कुर्ता मला खूप आवडला या ठिकाणी. मग सर, चॉईस कुणाची आहे? सावकाश. काय मग कसं झालं आजचा कार्यक्रम? एक नंबर भांजे. आता पुढचं प्लॅनिंग करायचं आपण. हो, पण त्याच्या आधी हा काढा प्यायचा. हे घे मोठी मामा कशी पिलाय ग मी. बाळा, हा अतिशय गुणकारी काढा आहे. हा दर 2-3 तासांनी थोडा थोडा पिला ना की तब्येतीवर याचा नक्की चांगला परिणाम होतो. धर, पटकन पिऊन टाक. बाळवाचं मुकादम, उद्या काय करायचं ठरवलंय? यस, दीपी मामा, उद्या आपण संगीत करणार आहोत. चला, मला कॉलेजमध्ये काम आहे, मी निघतो. नाही मोठी बाबा, मला माहितीये तुम्हाला नाचायला जमत नाही. नाही रे, मला जमायचं नाचायला, पण आता नाचता नाहीये. काय तू असं कर ना, तू मला डान्स सोडून काही दे. अमोल, तुझे मोठे बाबा आहेत ना, भयंकर नाचतात. हो, मग ते बघायलाच पाहिजे ना मोठी मा. उद्या आपण सगळ्यांचा डान्स बसवायचा. हा छोटे सरकार, आणि सगळ्यांचा डान्स मी बसवणार. हा, क्या बात आहे. आधी एक एक जरी, नंतर लास्ट पूर्ण फॅमिली. ओके. भांजे,
पण दिदी आणि दाजी डान्स करतील का हो? का नाहीत करणार? हे अमोल बाळा, आता त्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू आहेत ना. नाचतील नाचतील. आपण सांगू की त्यांना उद्या मज्जा करा. रणदीप बाबा आलेलं हाय. Yay! लग्नाच्या वेळी काहीच माहित नव्हतं. काय होईल कसं होईल. म्हणून ना अंगात लग्नाचा कुर्ता होता ना डोक्याला मंडावळे. आज हा कुर्ता बघून काहीतरी वेगळंच वाटतंय अर्जा. तिला पण असंच वाटलं असेल. तिचं लग्न नीट व्हावं. तुम्हाला म्हणला होता ना लग्न करीन तर आपण संगत करीन. तसं झालं नाही म्हणून रात्री पळून लावली तिला. कोण आहे तुझी ती सांग ना. कोण आहे तुझी ती? असं झालं नाही. अर्जुन, अबे अगं तू ह्या लग्नाच्या शालूत आपल्या लग्नात दिसत होतीस तेवढीच भारी दिसतेस ग. हा म्हणजे लाजल्यावर अजून भारी दिसतेस. अरे हे बघ लग्नाचे कपडे, हा शालू बघितल्यावर एकदम लग्नाच्या दिवसाचीच आठवण झाली. मला पण सगळं आठवलं ना की असं वाटतं काल घडून गेलंय सगळं. ओय अजिबात नको. काल अजिबात नको. का काय का माझ्या डोक्याचा व्याप वाढेल. म्हणजे बघ की तुला मनवायचं, तुझं मन जिंकायचं, ही पोरगी माझा नवरा म्हणून स्वीकार करल का नाही ह्याचा विचार करायचा दिवसभर. नको काल नको. काय रे? नाही आपे पण तुझा राग साहजिकच होता ग. कुठल्या पोरीला वाटणार नाही आपलं लग्न थाटामाटात व्हावं, असं लग्नाच्या जोड्यात व्हावं. त्यावेळी मला एवढं काय वाटलं नव्हतं. पण आज हा कुर्ता हातात घेतला आणि एकदम लग्नाचं फिलिंग आलं ग. आपे थँक्यू तुला. तुझ्यामुळं मला माझी जबाबदारी कळली. त्या घाई गडबडीच्या लग्नामध्ये जबाबदारीची जाणीव झाली नव्हती ग. म्हणजे वाटलं होतं हा अर्जा लग्न झालं. आणि एक पोरगी आपलं घर सोडून माझ्या घरी राहायला आली. तिची जबाबदारी आयुष्यभरासाठी घ्यायची याची जाणीव नव्हती झाली मला. म्हणूनच कदाचित आपण इतके दिवस एकमेकांपासून वेगळे होतो. हे चुकलोय ग मी. आपल्या नात्यात सपशेल चुकलोय मी. फक्त माझ्या स्वभावामुळे आपल्यातले सोन्यासारखे दिवस अक्षरशः रडत काढलेत मी. पण आता नाही. इथून पुढे तुला आणि आपल्या अमूलला जीवापेक्षा जास्त जपणार आहे मी. अर्जुन, काय रे? काय झालं? तू ठीक आहेस ना? हा ठीक आहे. मी ते कुर्त्याची फिटिंग बसते का नाही बघत होतो. बरं 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 चल मी आहे, तू आवर. आधीच्या लग्नात ज्या चुका झाल्यात ना आपले त्या सगळ्या टाळणार. आणि ह्या लग्नात तुला जे पाहिजे ते सगळं देणार. माझं वचन आहे तुला.